सामावून घेण्याबाबत शासन कोणताही विचार करत नाही। आवाज दो। आजच्या या बेमुदत संपाच्या सभेला तुम्ही एकटा कशाने मदत हे सुद्धा पुष्पार्पण करून आदरांजली वाटेल अशी त्यांना असताना आणि इतके वर्षापासून तुम्ही काम करत असताना जर आज 7-8-10 वर्ष झाली कंत्राटी पद्धत आणली कोणी आणली 2014 मध्ये आली, लक्षात ठेवा। हे आम्ही नाही आणली, आम्ही परमनंट करत होतो, आम्ही कंत्राटीला परमनंट करत होतो आणि हे भाजपवाले हे परमनंटला कंत्राटी करत आहेत। हा उलटा काम सुरू झाला, तुम्ही समजूनच घेत नाही आहे। आणि आम्ही दिलेल्या नोकऱ्या परमनंट झालेला माणूस त्याचा पोरगा भाजपले मध्ये हाताले नाही काम मन रे राम राम मोबाईल असं सुरू आहे ना, हे आपण कधी सुधारणार? अरे बहुजनांना खड्ड्यात घालण्याचं पाप चाललंय, ओबीसी SC ST ना गुलाम बनवण्याचं काम चाललंय देशामध्ये, पण आपण सुधरत नाही आहोत। आम्हाला देव भेटला मन रे, तो RSS वाला सांगतो मन रे राम राम म्हणा राम या शेकून घ्या मग नंतर, असं चाललंय। तुम्ही सुधारलं पाहिजे, संधी आली आहे, या संधीचं जर सोनं केलं नाही तर ना संविधान राहील ना लोकशाही राहील ना तुम्ही राहणार। या देशातील 3% लोक या देशाचे मालक बनतात आणि तुम्ही गुलाम बनून राहिल्याशिवाय राहणार नाही, हे लिहून ठेवा। येणारा दिवस हा तुम्हाला बघावा लागेल। म्हणून आपल्याला आता विनंती आहे की बाबा हे विषय मी मांडतोय, मी अधिक बोलणार नाही, हे विषय मांडतोय कारण मला अनेक जण भेटून गेले। आता तुमचंही टायमिंग चुकलं ना थोडासा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या तोंडावर, आता काय ते 2-4 दिवसांना आचारसंहिता लागेल, आपापल्या कामात नेते लागून जातील, तुमच्याकडे लक्ष द्यायला कोण येईल? मला नाही वाटत तुमच्याकडे लक्ष द्यायला येईल, पण यांचा पिछा सोडू नका। निवडणूक प्रक्रिया 45 दिवसाची, 45 दिवस संपले की 46व्या दिवशी मात्र या सरकारचे कपडे उतरवण्याचं काम तुम्हाला करावं लागेल, तरच तुमचा आंदोलन आणि त्यासाठी मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। 10 जूनला अधिवेशन आहे, तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया पार होईल। 10 जूनला पहिलाच प्रश्न तुमच्या कंत्राटी कामगाराचा असेल, हा लिहून ठेवा आणि मी मांडेल। आणि सरकारला सांगितलं कोणत्याही परिस्थितीत करा। मी गेल्या सर्व विभागात सर्व त्यांच्या प्रमुखांना, कारण DCM CM ला मी बोलेल, पत्रही लिहिणार, कारण आज माझ्या हातात नाही, पण उद्याचा दिवस आमच्या हातात आला तर मात्र तुम्हाला तुमची मागणी पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही, हे लिहून ठेवा। मी लिहून द्यायला तयार आहे, कारण इतकं रिस्की काम आहे तुमचं, की करंटशी काम आहे ना, लागला की गेला ना, नाही तर हात पाय तरी जातील, परमनंट अपंगत्व येईल, हे सगळं रिस्की काम आहे। इतरांचं काम रिस्की नाही आहे, MSME मध्ये काम करण्याचं काम रिस्की। आमच्या महेंद्राने आता सांगितलं त्याप्रमाणे खरं तर शंकराच्या काळामध्ये तो डिपार्टमेंट माझ्याकडे होता, कोरोनामध्ये सर्वाधिक साथ कोणी दिली असेल, जर वीज राहिली नसती तर लोक घरामध्ये पुरे मरून गेले असते आणि दवाखान्यात मेले असते, पण त्यांना वाचवण्याचं काम सर्वात जास्त कोणी केलं असेल तर तुमच्यासाठी तुम्ही एवढी सगळी सेवा त्या संकटात उभं राहून केली आणि तुम्हाला जर असं फळ देत असेल तर ते कदापि सहन करण्याची गरज नाही। शिवानी ताईने म्हटल्याप्रमाणे आवश्यकता पडली तर तुम्हीच नाही तर तुमचे सगळे कुटुंब एकदा एकतर येऊन रस्त्यावर उतरावं लागेल। म्हणजे काय करायचं, जगणे कठीण झाले, आता मरण स्वस्त झालं असेल तर जगण्याला अर्थ काय राहिलाय? या सरकारमध्ये जगणं कठीण आहे आणि मरण स्वस्त करून ठेवलेलं आहे, मरण स्वस्त आहे, ही परिस्थिती आणून ठेवली आहे। त्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबासह रस्त्यावर येण्याची आवश्यकता पडली तरी ते येण्याची तयारी ठेवा। आम्ही कधीही कंत्राटीच्या पागे नव्हतो, राहणार नाही, आमची भूमिका नाही। काँग्रेस पक्षाची भूमिका ही नेहमी ही परमनंट साठी राहिली। ज्या नोकऱ्या दिल्यात, लाखो नोकऱ्या जे उभं केलंय ते परमनंट स्ट्रक्चर केलंय, टेम्पररी नाही। जे काही नोकऱ्या दिल्या त्या परमनंट दिल्या, लाखो लोकांना रोजगार मिळाला, तो परमनंट मिळाला। आणि म्हणून कायदे सुद्धा, कामगारांचे कायदे केंद्र सरकारने तुमच्या संदर्भात कामगारांच्या कायदे सुद्धा इतके बदलवून टाकले की कामगारांना हक्क मागण्याचा अधिकार शिल्लक ठेवला नाही। अरे कुठल्या कसल्या पद्धतीचं सरकार चाललंय? आता 1 तास जर बोललो तरी तुम्हाला कमी पडेल, इतकं वाईट काम या देशामध्ये सुरू झालं, इतकं वाईट काम। सेंट्रलाइज पॉवर झाली,
सेंट्रलाइज सत्ता झाली आहे, सगळं सेंट्रलाइज झालंय. दोनच माणसाच्या हातात देशाची आणि जगाची भारताची सत्ता आहे आणि दोनच माणसामध्ये कॉर्पोरेट सेक्टरची सत्ता आहे, ज्यांच्यावर आजच्या घडीला तुम्हाला कल्पना येणार नाही. तेव्हा आम्ही $5 मिलियन आम्ही $1 ट्रिलियन आम्ही कल्पना करत आहोत या देशाच्या अर्थव्यवस्थेची. तर तुम्हाला माहित असेल की या देशातील 2 उद्योगपती आणि त्याच्याबरोबर असलेले 39 उद्योगपतीच्या हातात या बँकांचे कर्ज एकूण भारतातील कर्जाच्या 39% आहे. भारतामध्ये जेवढ्या लोकांना कर्ज दिलं असेल त्या कर्जातील 39% कर्ज फक्त या 2 उद्योगपतींनी आणि त्यांच्यावर असलेल्या बाकीच्या 60 उद्योगपतींनी म्हणजे 62 लोकांनी 40% कर्ज या देशातील बँकातून घेतलेलं आहे. आणि हे सांगताना सांगतो त्यातील बँकातील एकूण कर्ज माफ केला आणि कर्ज बुडवणारी कंपन्या असतील तर तुम्ही कल्पना करू शकणार नाही 19 लाख कोटीचं कर्ज मोदी सरकारने मोदींनी माफ करून टाकलंय. कोणाचं? कॉर्पोरेट लोकांचं आणि या उद्योगपतींचं. गुजरातल्या 2 उद्योगपती आणि भारतातील पडून गेलेले राहिलेले असे 60 उद्योगपती मिळून कुठे ठेवून चाललो आम्ही? काय मिळत आहे तुम्हाला? तुम्हाला देव सांगितलं जात आहे, तुम्हाला धर्म सांगितलं जात आहे आणि देव आणि धर्म सांगून तुम्हाला उद्ध्वस्त करायचं पाप चाललेलं आहे. सुधरा बाबा आता. अरे जर हनुमानाची चालीसा म्हणून मला जर रोजगार मिळत असेल तर मी रोज हनुमान चालीसा म्हणली पाहिजे. पण हनुमानाचं नाव घेऊन जर तुम्ही आम्हाला मूर्ख बनवत असाल तर बजरंगबली तुम्हाला गद्यानं मारलं पाहिजे. तर बजरंगबली स्वतः व्हा आणि यांची पाठ होण्यासाठी तयार व्हा. तुम्हाला व्हावं लागेल. बजरंगबली कुठे आहे तर तुमच्या रूपातून बजरंगबली दिसला पाहिजे आणि गदा तुमच्या हातात आला पाहिजे. जो फसवाल त्याची पाठ फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही भूमिका बजरंगबली म्हणून करावं लागेल तर बजरंगबली तुम्हाला पावल, नाही तर तुम्ही गेल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगतो आणि तुमचा पाठिंबा देतो. सोबत आहे, लढत राहू असा विश्वास देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद.